पुण्यातील पोर्शे कार अपघातामधील अग्रवाल कुटुंबाचं महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं सर्वात प्रथम ही बातमी दाखवली होती आणि याच्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांचं जे महाबळेश्वरमधलं MPG क्लब हॉटेल होतं हे सील केलं होतं. हे सील करण्यापाठीमागचं कारण होतं या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधण्यात आलेलं सगळं बांधकाम आणि याचमुळं हे सील केलं होतं. मी आता याच प्रॉपर्टीच्या त्यांच्या समोर आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 8 दिवसापूर्वी सातारा जिल्हा प्रशासनानं या हॉटेलचं सील काढत ही प्रॉपर्टी पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्याच ताब्यात दिलेली आहे आणि याच करता जे तक्रारदार होते त्यांचा सध्या आता आक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शासकीय भाडेपट्टा मिळकत आहे. 30 वर्षांच्या करता ही लीजवर या अग्रवाल कुटुंबाला मिळालेली आहे. यातला वापर तुम्ही पाहू शकता. प्रयोजन जे आहे ते रहिवास वापराकरता मिळालेली ही त्यांना प्रॉपर्टी आहे. मात्र या ठिकाणी त्यांनी 5 स्टार हॉटेल उभारलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही लीज प्रॉपर्टी असताना सुद्धा समोरच्या दुसऱ्या पार्टीला सब लीज केलं होतं. ही एक खूप मोठी चूक त्यांनी त्यावेळी केली होती आणि याचमुळं या ठिकाणी बांधलेलं जे अनाधिकृत बांधकाम आहे हे सुद्धा पाडण्यात आलं होतं. ही प्रॉपर्टी सील करण्यात आली होती आणि इथला जो बार आहे तो सुद्धा सील करण्यात आला होता. आणि याच संदर्भात बोलण्याकरता आपल्याकडं आत्ता अभय हवालदार आहेत ज्यांची तक्रार गेल्या 1 ते 1.5 वर्षापूर्वी या संदर्भातली होती. त्यांनी आपल्याला माहिती दिली होती तशी तेव्हा सुद्धा. त्यांचं याबाबतचं मत जाणून घेऊया. काय मत आहे तुमचं? प्रॉपर्टी पुन्हा ओपन झालेली आहे, सील काढलेलं आहे प्रशासनानं आणि पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्याच ताब्यात दिलेली आहे. जी तुमची मागणी होती की देऊ नये. माझी मागणी तीच होती की जी मिळकत आहे ती रहिवास वापर होता. रहिवास वापरचा वाणिज्य वापर पूर्णपणे करण्यात आला. त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश देऊन बार सील केला. त्यानंतर अनाधिकृत बांधकाम तोडलं गेलं. हॉटेल 1.5 वर्षासाठी सील केलं. पुन्हा 1.5 वर्षांनी अशी कुठली ह्यांना परवानगी मिळाली की जेणेकरून ह्यांना परत तीच लीज परत त्यांना अग्रवाल कुटुंबियांनी दिली. त्यामुळे त्यावेळेला माझी हीच मागणी होती की सगळं नियमांना पायमल्ली तुडवलेलं आहे. अग्रवाल कुटुंबियांनी जे सर्व गोष्टी केल्या होत्या त्या चुकीच्या केल्या आहेत. त्यांची मिळकत जी आहे ती पुन्हा परत शासन जमा करा. तरी देखील आज 1.5 वर्षांनी ही मिळकत पुन्हा त्यांना देण्यात आलेली आहे. असा काही नियम तुम्ही वाचलाय का किंवा आहे का की ही जर या ठिकाणी जर चुकीची कामं केली किंवा ही शासकीय मिळकतीमध्ये रहिवास वापरायचे मात्र या ठिकाणी वाणिज्य वापर केला तर ही शासकीय प्रॉपर्टी पुन्हा सरकार माघारी घेऊ शकतं, प्रशासन माघारी घेऊ शकतं? हो, नक्कीच. याचा मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यावरती कसं आहे की मुळात तुम्ही शासकीय जमिनीवरती भाडेपट्टीदार आहात. तुम्ही स्वतः भाडेकरू आहात. तुम्ही त्यावेळेला देताना काय केलं होतं? रिजंटा नामक कंपनीला तुम्ही परत सबलीज दिलं होतं. हितच मुळात त्यांनी मुळात चूक केली की ते असं देताच येत नाही. म्हणजे मुळात तुम्ही भाडेकरू आहे आणि तुम्ही भाडेकरू कसं ठेवाल? हाच एकच नियम आहे. त्याच्या पुढे कुठला नियम असेल ना असं मला काय वाटत नाही. त्याच्यावरती अभ्यास केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती जेव्हा आदेश दिला त्या आदेशामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिले की अंशतः मंजुरी परवानगी दिली. अंशतः म्हणजे याचा अर्थ काय की सर्व ओपन करणं हे अंशतः होतं का? त्याच्या खालचे जे कॉलम्स आहेत त्यामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे की सदर तुम्ही त्याचे ॲप्लिकेशन द्या, त्या पद्धतीने तुम्हाला मंजुरीसाठी बाकीच्या मंजुरी देण्यात येतील. म्हणजे काय झालेलं आहे, मिळकत गेले 1.5 वर्षापासून बंद आहे. मिळकतीलाच आपणासाठी खराबी झाली असेल ते रिन्युएशन करण्यासाठी 2-3 महिने जाणार. तोपर्यंत ही बाकीची जे प्रोसेस करून घेणार आणि आहे असं परत चालू राहणार. मगाशी तुम्ही उल्लेख केला की यामध्ये राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे, राजकीय फोन आले असण्याची शक्यता आहे की ही प्रॉपर्टी पुन्हा त्यांना द्या, सील उघडा. यामध्ये किती तथ्य आहे? आणि तुम्ही मगाशी फोटोग्राफीचं बोला, फोटो सेशन सुद्धा सील उघडताना केलं, काय सांगाल? आता ह्यामध्ये बघा निश्चित आहे की प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने तोडलं, सील केलं, 1.5 वर्ष बंद आहे. याचा अर्थ ते अनलिगल हे निश्चितच आहे, हे त्यांनी मान्य केलं. मग असं 1.5 वर्षाने मोठा असा कुठला कोण आका आला की ज्याच्या आदेशाने प्रशासन पण घाबरलं आणि ते सील ओपन केलं? ठीक आहे, अधिकारी म्हणतात की त्यावेळेला त्यांना म्हणणं मांडण्याची वेळ दिली नाही वगैरे, हा त्यांचा प्रशासनाचा विषय आहे. पण जी माझी मागणी होती की ज्यांनी मूळ भाडेकरांनी चूक केल्यानंतर त्याला भाडे पट्टा रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे, त्यांनी न करता तो परत त्यांनाच दिला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हे सील ओपन करत असताना मी या संबंधित भागामध्ये होतो त्यावेळेला मी पण बघितलं, आपण वृत्तपत्र बघितलं असेल, त्यामध्ये स्पष्ट फोटोग्राफी आहे की श्रेय अग्रवाल जे ट्रस्टी आहेत ते मध्ये उभे आहेत, बाजूला सगळे अधिकारी आहेत आणि त्यांनी फोटो सेशन करून सील ओपन केलं म्हणजे बातमी बनवली. असं मोठा पराक्रम केला की एवढी मोठी त्याची फोटोग्राफी करून बातमी बनवली गेली. आत्ताची मागणी काय आहे? आता हीच मागणी आहे की पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंबियांकडनं ही मिळकत काढून घेऊन पूर्णपणे शासनाने त्याच्या ताब्यात घेण्यात यावी. हे होते अभय हवालदार. यांचं म्हणणं आहे
जी आत्ता सुद्धा त्यांच्या ताब्यात दिली हे पूर्णपणे चुकीचं आहे. पुन्हा ते वाणिज्य वापरच करणार. शासकीय भाडेपट्टा मिळकतीचा असा वापर चुकीचा आहे. यामुळं आत्ता दिलेला आदेश जो आहे ही प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात द्यायचा तो रद्द करावा आणि शासकीय भाडेपट्टा मिळकत जी आहे ती पुन्हा शासनानं ताब्यात घ्यावी अशी मागणी अभय हवालदार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा.